सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही। ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला तर भाजपचं राज्यातून नामोनिशाण मिटवून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा। मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है। अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार। शक्तीपीठ महामार्गाच्या दृष्टीनं सरकारचं पुढचं पाऊल, शक्तीपीठ महामार्गासाठी 12,000 कोटींची तरतूद करा, तर शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबईत विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्याची शक्यता। मनसेच्या विभाग अध्यक्षांची आज बैठक, हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी होणार चर्चा। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समितीची पुनर्रचना, सीमावादावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश। पुण्याच्या खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक इतका विसर्ग, चारही धरणांमध्ये मिळून 8.68 टीएमसी पाणीसाठा। संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी होणार रवाना, पुण्यात भाविक अनुभवणार भक्ती सागराचा अनोखा संगम। इराण आणि इस्रायलमध्ये 8व्या दिवशीही युद्धाची धग कायम, गेल्या 8 दिवसात युद्ध संघर्षामुळे आतापर्यंत 639 तर इस्रायलमध्ये 49 जणांचा मृत्यू। इराण इस्रायल युद्धावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य, तोडगा काढण्यासाठी इराणला देणार 2 आठवड्यांचा कालावधी, तर काही तासातच अमेरिका युद्धात उतरणार असल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा, इराणच्या न्यूक्लिअर प्लांटवरील हल्ला रोखण्याचा रशियाचा इस्रायलला इशारा। आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेला आजपासून होणार सुरुवात, कर्णधार गिलची लागणार कसोटी।